मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना आता दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने त्यासाठी धाडसी पावलं टाकली आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवान्यांचं वाटप खुलं करण्यात येत आहे। याबाबतची अधिसूचना लवकरच जाहीर होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे। 12+1 विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील अशा प्रकारची ती बस आम्ही आता परवानगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून परवाने आम्ही चालू करतोय। विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ताबडतोब आजपासूनच आम्ही हे परवाने द्यायला सुरुवात करतो। ठीक आहे, कोर्टामध्ये ज्याला जायचं त्यांनी जाऊ द्या, पण विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे। स्कूल व्हॅन संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांनी विरोध केला। त्यांनी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला। राज्य सरकारने स्कूल व्हॅन संदर्भातला आपला निर्णय मागे घेतला नाही तर स्कूल बस मालक संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला। स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली आहे। जे काढलं आहे आपल्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टर साहेबांनी स्कूल व्हॅन बद्दल की ओपन परमिट करणार, एक बस म्हणजे 7 व्हॅन येणार। आता त्याच्यासाठी काय प्रिन्सिपल ते काय काळजी घेणार का? आणि लेडी अटेंडंट का त्याच्यामध्ये तुम्ही रूल्स मध्ये आणलं नाही, ते सर्व घेऊन या। त्याच्यानंतर काय त्यापर्यंत आम्ही अपोज करणार आणि कोर्टामध्ये आम्ही तुम्हाला चॅलेंज करणार। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षण